तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 2 मुली व 2 चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून त्यांच्या पित्याने स्वतःही विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना, धक्कादायक घटना 25 मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील भालांजण परिसरात घडली। विजय मुसा किरडिया वय 35 वर्ष असे या घटनेतील निर्दयी वडिलांचे नाव असून पियुष विजय किरडिया वय 2 वर्ष, पूर्वी विजय किरडिया वय 4 वर्ष, प्राची विजय किरडिया वय 5 वर्ष आणि प्रीत विजय किरडिया वय 7 वर्ष वयाच्या या चिमुकल्यांना या निर्दयी बापानं राजुरा शेत शिवारातील आपल्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीत ढकलून दिलं आणि त्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। जळगाव जामोद तालुक्याच्या सातपुडा पर्वतातील आदिवासी समाज बांधवांमध्ये या घटनेमुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर युवकाने त्याच्या पत्नीस जळगाव जामोद तालुक्यातील इस्लामपूर येथे तिच्या माहेरी काल रात्री सोडून दिल्याची माहिती प्राप्त झाली असून घरगुती वादातून सदर व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। परंतु जगाची परिपूर्ण ओळख न झालेल्या या 4ही निर्दोष बालकांचा यामध्ये बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे। सदर घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या 5ही जणांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात आणले। हा दादा, हे कशामुळे झालं आणि तुमचं नाव सांगा बरं पहिले काय आहे? माझं नाव सुनील जयसिंग कुमारिया आहे। मी राहणार राजुरा बुद्रुक। आणि हे जे घटना घडलेली आहे ते आहेत आपल्या आत्याचा मुलगा आहे। अच्छा। आणि तो सकाळी बकऱ्यांसाठी पाला घेण्यासाठी गेलेला होता आणि त्यामुळे कोणत्याच त्यांच्या घरच्या किंवा त्याचे सून लक्ष्मीचं किंवा त्याच्या आई वडिलाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं व तो पाल्यानिमित्तानं घराबाहेर पडलेला होता। आणि काही वेळा ठराविक वेळेत घरी न परतल्यानं त्याच्या आई वडिलांनी त्याचा शोध घेतला। त्या शोधेनुसार त्याचा मृतदेह आणि त्या मुलांचा मृतदेह त्याच्याच हिस्से वाट्यामध्ये जमिनीच्या वाट्यात विहिरीत पडले मृत्यू अवस्थेत पडलेले सापडले। पहिले कोण पाहिलं? पहिले त्याच्याच भाऊच्या मुलानं पाहिलं। अच्छा। तो सुद्धा पाणी भरण्या कारणास्तव त्या विहिरीजवळ गेला आणि त्यांनी त्या मुलांना विहिरीत पाडलं। असं काही दुसरं काही नाही? नाही, कोणतंच प्रकरण नाही। जसं भांडण गिल्लं सांगतं काही? ठीक आहे। घडली कशी घडली? मैं लाकड़ी का लेने को गया था बैलगाड़ा लेके, फिर मेरे को बुड्ढे ने बोला क्या ऐसी ऐसी घटना हो गई, घर पे करके आवाज मारा मेरे को। फिर आया महीने वहाँ से घर पे, फिर गया मैं देखने के लिए। 3 बच्चे ऊपर होते, बाद में बच्चे देख के मैं ये मामा के वहाँ गया गाँव में, ऐसी ऐसी घटना हो करके उनको बोलने के वास्ते। नेमकी घटना किती वाजता घडली? कितने बजे घटना हुई? तुम्हारा कितने बजे मालूम हुआ तुम्हारे? 10 बजे। तो कुएं में कौन कौन था तब? कुएं में वो 3 छोटे बच्चे आया है ऊपर। हाँ। वो बड़ा लड़का ने वो भाई वो पिताजी, वो लड़के का पिताजी वो नहीं दिखा। फिर किसने निकाला उनको? उनको आदेश ने निकाला। हाँ। बाद में तो तुम्ही विहिरीत उतरल्या जेव्हा किती बॉड्या दिसल्या? 2. मग तुम्ही विहिरीत उतरल्यानंतर? 2. तो विहिरीला पाणी किती होतं? कंबर एवढं, मग छाती एवढं। मग बाकी बॉड्या कधी शोधल्या तुम्ही? आम्ही पाहिलं ना कधी। दरम्यान अतिशय विदारक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणाचा अधिक तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन कुमार पाटील हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कारसह सुरेश बारेला, जळगाव। नेमकं घटनेचं नेमकं काय रहस्य काय असतं? आज रोजी साधारणतः 11:15 वाजेच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की एका इसमाने स्वतः आत्महत्या केली आणि त्याची 4ही मुलांना विहिरीत त्यांनी टाकलेले आहे। या माहितीवरून आम्ही पोलीस स्टाफसह तिथं त्वरित पोहोचलो असता गावकऱ्यांच्या मदतीने मृतकांच्या सर्व बॉडीज आणि विजय मुसा किराडिया वय 35 वर्ष, राहणार राजुरा बुद्रुक, भालांजण पाडा असं गावाचं नाव आहे। या ठिकाणी त्याने स्वतः त्याच्या शेतातील विहिरीत आत्महत्या केली आहे आणि आत्महत्येपूर्वी त्याने विषप्राशन केलेले आहे, पेस्टिसाइड हे त्याने केलेले आहे आणि आपल्या 4ही मुलांना त्याने त्या विहिरीत टाकून त्यांच्या मृत्यूस तो स्वतः कारणीभूत आहे।
प्रथमदर्शनी पती पत्नीचा वाद असण्याची शक्यता आहे. त्याने त्याच्या आदल्या रात्री पत्नीला तिच्या माहेरी तो सोडून आला होता. त्या अँगलने आम्ही तपास करत आहोत.